वक्फ सुधारणा विधेयक हे मंजूर होणारच, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी विश्वास व्यक्त केलाय। बोर्डात आता महिलांना स्थान मिळणार असल्याचं देखील त्यांनी म्हटलंय। तर वक्फ बोर्डामुळे मुस्लिम महिलांना प्रतिनिधित्व करता येणार आहे। 3 तलाक नंतर महिलांना वक्फ बोर्डामध्ये प्रतिनिधित्व मिळणार असल्याचं देखील फडणवीसांनी म्हटलेलं आहे। तर सुधारणा विधेयकाचं स्वागतच करतो असं त्यांनी म्हटलंय। तर लूट थांबवण्यासाठी हे वक्फ सुधारणा विधेयक असल्याचं फडणवीसांनी म्हटलेलं आहे। तर सद्विवेक बुद्धी असलेले विधेयकाला समर्थन देतील असं त्यांनी म्हटलेलं आहे। मला विश्वास आहे की हे बिल निश्चितपणे पास होईल। खरं म्हणजे भारतीय संविधानाच्या प्रिएम्बलमध्ये जो सेक्युलर शब्द वापरला गेलेला आहे त्याचं प्रत्यंतर आपल्याला या बिलामध्ये पाहायला मिळतं। ओरिजिनल बिल जे तयार झालं होतं, या ओरिजिनल कायद्यामध्ये अमर्याद अधिकार होते आणि चुकीच्या पद्धतीनं जर त्या ठिकाणी निर्णय घेतला तर त्या निर्णयाला न्यायालयात देखील जाण्याची मुभा नव्हती। आता या नवीन बिलाने ती मुभा दिलेली आहे, चुका सुधारण्याची संधी दिलेली आहे आणि विशेषतः वक्फ बोर्डामध्ये महिलांना प्रतिनिधित्व मिळालेलं आहे। 3 तलाक नंतर पुन्हा एकदा मुस्लिम महिलांना प्रतिनिधित्व आता वक्फ बोर्डात मिळत आहे। ही एक मला असं वाटतं की अतिशय प्रोग्रेसिव्ह पुरोगामी अशा पद्धतीचं हे पाऊल उचललेलं आहे। ज्यांची सतसत विवेक बुद्धी जिवंत असेल आणि विशेषतः उबाठाच्या संदर्भात जर हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारावर अजूनही चालण्याची त्यांची इच्छा असेल तर मला अपेक्षा आहे की ते बिलाला समर्थन देतील, या बिलाचा विरोध करणार नाही। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।